तर एकीकडे फडणवीसांसाठी स्वागताचा सूर असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदेंचा पत्ता कट झाल्यावरून वडट्टीवार आणि राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय। 2029 पर्यंत एकनाथ शिंदेंची उपयुक्तता संपलेली असेल असं विजय वडट्टीवार यांनी म्हटलंय। तर मोदी शहांपुढे महाराष्ट्राचं नेतृत्व झुकलंय। राज्याच्या स्वाभिमानाच्या गोष्टी महायुतीनं करू नयेत असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। स्वाभाविक आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला, नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेच्या सर्वोच्च खुर्ची मिळत नाही, त्यावेळेस चेहरा पडलेला दिसेल। मला तरी असं वाटतं की 2029 मध्ये हे जे दोनही चेहरे आहेत, उपमुख्यमंत्री पदाचे किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा आणि एकनाथजी शिंदे, मला वाटतं यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झालेली आहे। त्यांना सत्तेमध्ये मोदीजी आणि शहाजी यांच्या आशीर्वादानेच राहता येईल। इतकं प्रचंड बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री ठरवायला आणि सरकार स्थापन करायला 8-10 दिवस लागतात, बहुमत असताना सुद्धा। इतकं बहुमत आहे, मग भाजपकडे आहे, त्यांच्या मित्र पक्षांकडे आहे, पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी त्यांना बैठकावर बैठका घ्याव्या लागतात। पण आता जर मुख्यमंत्री कोणी ठरला असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, राज्याचा मुख्यमंत्री आहे।